देतेच. लोणचं आणि माणूस मुरलं ना की जास्त मजा येते. आता तुम्ही पण कामात मुरलात ना सगळं नीट होईल. काय असतं, लोकांना त्या पहिल्या माणसाची सवय असते ना, मग तो माणूस एकदा कामातून बाहेर झाला किंवा बाहेर पडला मग त्याच्या जागी आलेल्या दुसऱ्या माणसाची होते हळूहळू सवय. मग काय विसरतात पहिल्या माणसाला. सुवर्णताई, काही माणसांचं पद हे ध्रुव ताऱ्यासारखं अढळ असतं. हो ना, हो अगदी बरोबर आहे. मी आपलं आदित्याचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. बरं ताई, तुला एक सांगायचं होतं. काही दिवसांवरच आपल्या महाराष्ट्र चहाचा वर्धापन दिन आलाय. मध्ये सगळं प्रकरण घडून गेलं, त्यामुळे तयारी करायला वेळच नाही मिळालाय. आता तूच सांग कसं मॅनेज करायचं सगळं. बच्चू खरं सांगू, राजवर्धन नसताना वर्धापन दिन साजरा करणं योग्य नाही वाटत. या असं कसं, आपण वर्धापन दिन साजरा केलाच पाहिजे. नाही म्हणजे राजवर्धन जरी नसला तरी आदित्य आहे ना त्याच्या जागी. म्हणजे आता इतके वर्ष तुम्ही वर्धापन दिन साजरा करत होता आणि अचानक यावर्षी केलाच नाही, मग लोक काय म्हणतील नाही का? काय मग वैदेही मॅडम, तुमचा प्रिन्स चार्मिंग काय म्हणतोय? येतात की नाही रात्रीचे फोन मेसेजेस? येतात ना, सगळं छान चाललंय आमचं. मग गोव्याला असताना त्याला पाठवलीस की नाही गिफ्ट्स वगैरे का नाही? नाही ना, वेळच नाही मिळाला. अगं असं करू नको हा. लवकर जाऊन भेट त्याला, नाहीतर तू राहशील इकडे काम करत आणि तुझ्या त्या प्रिन्स चार्मिंगला भलतीच कुठली तरी सिंड्रेला घेऊन जायची. चल, काहीतरी बडबडते. झोप. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? डोक्यात कसला विचार सुरू आहे? नाही, काही नाही, सहज आपलं. बट मानला ना तुला? मला का? कावेरीला सहन करणं कठीण आहे. मी नसताना तू तिला एवढं सहन केलंस. मला वाटलं होतं ती तुझं छळ करेल. तुला मगाशी म्हंटल ना मी, ऑप्शन नव्हता. मग काय सहन करावं लागलं. आणि तू नव्हतीस ना, मग काय जुळवून घ्यावं लागलं काकूंशी. हे पण फार काळ नाही जुळवून घेऊ शकत हा. म्हणजे ऍज अ फ्रेंड चांगले आहेत, पण जास्त वेळ त्यांच्या सोबत राहिलं ना की लगेच लेक्चर सुरू करतात. त्या समोर असल्या ना की आपण एका रणगाड्यासमोर उभं असल्यासारखं वाटतं.
समोर असल्यावर कसं वाटतं? तू समोर असल्यावर अमेझिंग वाटतं एकदम. तू समोर असल्यावर मूनलाईट मध्ये एका शांत तळ्याच्या काठावर पाण्यात पाय बुडवून छानसं गाणं गुणगुणत बसतो आपण. तेव्हा कसं वाटतं? अगदी तसंच. ही माणसांची झोपण्याची वेळ आहे, त्यांना शांत झोपू द्या. गिटार ठेवतो तर रणगाडा अंगावर येईल. काकू ra 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 अरे रे, तू का झाडतोयस घर? ए बघ, मला घर झाडू दे, नाही तर काकू. काकू काय? लिव्ह इट ना. आता काय सांगायचं तुला? पण सांग ना, काय झालंय? आपले काकू आहेत ना, ते एक नंबरच्या ब्लॅकमेलर आहेत. त्यांच्याकडे माझा एक फोटो आहे. तो फोटो सोशल मीडियावर अपलोड करीन अशी धमकी देत आहेत त्या. आणि म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. आणि हे मी आज करत नाहीये, तू गेल्यापासून हे असंच चालू आहे. अरे पण कसला फोटो? आता नऊवारीतला फोटो तुला सेंड केला नव्हता का? तो फोटो मी गुपचूप जाऊन त्यांच्या मोबाईल मधून डिलीट सुद्धा केला होता, पण त्यांनी मेलवर सेव्ह करून ठेवला. बाप रे, तो फोटो दाखवेन म्हणून ब्लॅकमेल करते? गॉड, थांब तू, मी बघते तिला. कावेरी थांब. हे सगळं काय चाललंय? काय म्हणजे? ऑफिसला जायची तयारी करतेय. ते नाही, राज म्हणतोय तू त्याला फोटो दाखवून ब्लॅकमेल करतेस. कुठला फोटो? तो नऊवारी साडीतला. तो तर त्यांनी स्वतःच्या हातानेच डिलीट केलाय. पण तो म्हणतोय तू तो मेलवर ठेवलास आणि म्हणून त्याला ब्लॅकमेल करतेस. इकडे ऐक, मी ते फक्त त्यांना घाबरवण्यासाठी म्हणते. आता हे आपल्यातच ठेव. काय तू बरी आहेस ना? बाजूला बाजूला, इथे झाडू द्या. राज, तो झाडू आधी खाली टाक. अगं पण फोटो आहे. नाही, तिच्याकडे फोटो नाहीये. तिने तो डिलीट केलाय आणि मेलवर पण नाहीये. तुला फक्त धाकात ठेवता यावं ना, म्हणून ती तुला भीती घालत होती. काय म्हणजे तुम्ही मला घाबरवत होतात? अशी काय ग वैदेही, कशाला सांगितलंस तू? एकतर कशी बशी मी गाढवाच्या गळ्यात घंटा बांधली होती. हँग ऑन, तुम्ही मला गाढव म्हणालात? अरे देवा, सॉरी म्हणायला पाहिजे ना आता. म्हणजे गाढवाला काकू इकडे. सॉरी.